अनंत ब्रह्मांडे उदरी, अनंत ब्रह्मांडे उदरी, हरी हा बालक नंदा घरी, नवल केवढे केवढे, नकळे कान्होबाचे कोडे, पृथ्वी जेणे तृप्त केली, पृथ्वी जेणे तृप्त केली, त्यासी यशोदा भोजन घाली, नवल केवढे केवढे, नकळे कान्होबाचे कोडे, विश्वव्यापक कमळापती, विश्वव्यापक कमळापती, त्यासी गवळणी कडिये घेती, नवल केवढे केवढे, नकळे कान्होबाचे कोडे, तुका म्हणे नटधारी, तुका म्हणे नटधारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी, नवल केवढे केवढे, नकळे कान्होबाचे कोडे, विठ्ठला विठ्ठला ओम नमो जियाद्य वेद प्रतिपाद्य, जय जय स्वसंवेद्या आत्मारूपा, देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु, म्हणे निवृत्तीदासु अवधारी जो, महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरं पुंडरिकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्, रङ्गकरो प्रथम नमन, प्रथम नमन, पांडुरंग करो प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, दोसर चरण संतांचिया, दोसर चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, सद्गुरुदास तुकाराम, सद्गुरुदास तुकाराम, सद्गुरुदास तुकाराम, पांडुरंगा करू, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी, वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु, मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं माधवम्, समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं, जघननिहित पाणिं मण्डनं मण्डनाना, तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं, सदय धवलासं विठ्ठलं चिन्तयामि,
सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, लागलो निज चरणा, लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवघेरा, शरण लागलो चरणा, शरण लागलो चरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तया ठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरासी, कैलास राणा शिवचंद्र मौळी, फणींद्र माथा भ्रुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भव दुःख हारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी, रामो राजमणी सदा विजयते, रामं रमेशं भजे, रामेणाभिहता निशाचर चमू, रामाय तस्मै नमः, रामा नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहं, रामे चित्तलयः सदा भवतु मे भो, राम मामुद्धर, विजितऋषिकवायुभिरदान्तमनस्तुर्गं, य इह यतन्ति यन्तु मतिलोलमुपायखिदः, व्यसनशतान्विता समवहाय गुरुशरणं, वणिज इवाज संतकृत कर्णधरा जलधौ, तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीत असे, विठ्ठला विठ्ठला ज्ञानेश भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरहा, सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला, अनंत ब्रह्मांडे उदरी, अनंत ब्रह्मांडे उदरी, हरि हा बालक नंदा घरी, नवल केवढे केवढे, नकळे कानो वाचे कोडे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ, संत शिरोमणी, देहोनिवासी असलेले सर्व जनमानसांना भक्ती मार्गाला लावणारे, तळागाळातल्या लोकांना, अहो साध्या साध्या लोकांपासून साध्यांपर्यंत जाण्यासाठी ज्यांनी मार्ग दाखवला, भागवत धर्माच्या कलशस्थानी विराजमान झालेले पंचम वेदाचे निर्माते असे जगदवंदनीय संत तुकोबराय. तुकोबराय आपल्याला या अभंगाद्वारे भगवान गोपाल कृष्ण कसा आहे, या भगवंताने काय काय केलं, कुठल्या लीला केल्या, हा अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे, त्याचं वर्णन करणारा हा 5 चरणांचा अभंग आज काल्याच्या कीर्तन सेवेकरतांनी घेतलेला आहे. विठ्ठला विठ्ठला अनंत ब्रह्मांडे उदरी, हरि हा बालक नंदा घरी. तुकोबराय म्हणतात अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे तो भगवंत, तो श्री कृष्ण. पण कुठे आलाय तो, कुठे आलाय हो? हरी हा बालक नंदा घरी. कुणाच्या घरी? नंदाच्या घरी आलाय.
त्याचं वर्णन करतात की नवल काय करू त्या कृष्णाचं, नवल केवढे केवढे नकळे कान्होबाचे कोडे, आम्हाला कोड सुटतच नाही हो, कसा तो भगवंत आहे. नवल हे आश्चर्य आहे, नवल म्हणजेच आश्चर्य. पुढे महाराज सांगतात, पृथ्वी जेणे तृप्त केली, पृथ्वी जेणे तृप्त केली, त्यासे यशोदा भोजन घाली. म्हणाले ही पृथ्वी की 14 भुवन आहेत बरं, 14 भुवन, एवढं सगळं व्याप्त कुणाचं आहे, भगवंताचं आहे हो. तरी सुद्धा यशोदा भोजन वाढतीये आणि ह्यांनी ते अन्न खावं, मातेकडून घ्यावं आणि ते खावं. पुढे तुकोबराय सांगतात, विश्वव्यापक कमळापती, विश्वाचा तो मालक आहे की नाही, विश्वाचा मालक आहे कमळापती, विश्वव्यापक कमळापती, त्यासे गवळणी कडी घेती. विश्वाचा मालक आहे तरी सुद्धा गवळणी काय करतात, हो प्रेमानं त्याला कडेवर उचलून घेतात. एवढं आश्चर्य या भगवंताचं आहे. तुका म्हणे नटधारी, तुका म्हणे नटधारी, म्हणाले नटधारी आहे माझा भगवंत, भोग भोगुनी ब्रह्मचारी. 108 स्त्रिया होत्या बरं, तरी सुद्धा इतकं सगळं असून भोग भोगुनी ब्रह्मचारी म्हटलंय, ब्रह्मचारी. एवढं सगळं असून सुद्धा ब्रह्मचारी भगवंत होते. विठ्ठला विठ्ठला अभंगाचा सरळ अर्थ मी तुम्हाला सांगितला. यापुढे आपण माझ्या अल्प कुवतीनुसार त्या अभंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करणार आहे. माझ्या कुवतीनुसार मी भगवंताचं नामचिंतन करणार आहे की हा भगवंत नटधारी आहे. तुकोबराय म्हणाले नटधारी, तुका म्हणे नटधारी. तेव्हा या भगवंताचं आपल्याला गुणगान गायचंय, याचबरोबर आपल्याला समाधी सोहळा माऊलींचा सुद्धा करायचा आहे बरं. विठ्ठला विठ्ठला कार्यक्रमाच्या प्रारंभी श्रोत्यांना मी वंदन करते, कारण एक वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे की त्याने परिहार थोडा द्यावा, मनोगत व्यक्त करावं. त्याप्रमाणे इथे जमलेले सर्व श्रोते, तुम्ही श्रोते महेशाची या मूर्ती, सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. अनेक वारकरी आपल्याला लाभलेले आहेत, त्यामुळे इथे आळंदी अवतरली आहे, आळंदी अवतरली आहे इथे. द ऍड्रेस सोसायटी मोशीमध्ये असलेली ही द ऍड्रेस सोसायटी, या सोसायटीतील नागरिक आणि महिला मंडळ फार सुंदर साथ केलीत आपण. फार सुंदर भगवंत आपल्याकडे आलाय हो, इथे बसलाय. ते बघण्याची दृष्टी आपल्यामध्ये पाहिजे. नाद नाही करायचा आपल्या सोसायटीचा. आता मोशी मधली द ऍड्रेस सोसायटी, नाद नाही करायचा. तुकोबराय आपल्याला भगवंत कसा आहे वर्णन करतात, सांगतात. त्याप्रमाणे थोडासा तुकोबांविषयी मी सांगून परिहार सुद्धा पूर्ण करते की माता भगिनी बहुत संख्येने इथे उपस्थित आहेत. मनापासून मी धन्यवाद देते. अशी थाप यांची आहे, थापा मारत नाहीत बरं, ही थाप वेगळी आहे त्यांची. त्यामुळे माहोल बना दिया आपने तो. माऊली महाराज नातेपुते, त्यांनाही वंदन करते. स्वरब्रह्माच्या साथीला असणारे माझे वडील हरिभक्तीपरायण नामदेव महाराज पवार, यांनाही मी वंदन करते. गायनाच्या साथीसाठी संगीत विशारद हरिभक्तीपरायण केशव महाराज काकडे, त्यांनाही वंदन करते.
शेळके महाराज सुद्धा इथे गायनाच्या साथीसाठी आहे. काय त्यांनी ताना घेतल्या, हे अनेकांची हृदय हलवून जावीत. वा, क्या बात आहे. एकदा टाळ्या जोरदार. आणि दिनेश दादा वाडीकर इथे उपस्थित आहेत. आपलं सगळं रेकॉर्डिंग शूटिंग सगळी व्यवस्था त्यांनी पाहिलेली. आपल्याला काही चिंता करायची गरज नाही. आपल्याला सगळं आपण स्वतः कसे दिसतो, कसे नाचतो बघायला मिळणार आहे. त्यामुळं त्यांचेही धन्यवाद. त्यांचा गुरुवर्य वाडीकर महाराज म्हणून असा चॅनल आहे. त्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब सुद्धा करा. दादांना धन्यवाद देते. नक्की लाईक करा बरं, नाही तर काही दिवटे असतात डिसलाईक करतात, डिसलाईक असतात. त्यामुळे लाईक करा. नाही आवडलं तर सोडून द्या ना, कशाला डिसलाईक करायचं, सोडून द्या. सर्वच जण इथे बहुत संख्येने उपस्थित आहेत. त्यामुळे मला अतिशय आनंद होतोय, फार उत्साह आहे. माऊलींचा आनंदोत्सव आहे हा. प्रामुख्याने मला ज्यांचं नाव घ्यायचंय असे सतत धावपळ करणारे, धडपड करणारे असे आपल्याच सोसायटीचे, आता मी आपलीच सोसायटी म्हणेन बरं, आपलीच सोसायटी, माझीच सोसायटी म्हणेन मी, की अनिल काका सोलंके यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि त्यांच्यासोबत सतत राबणाऱ्या काकू आणि आपले हे खोत काका त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. आता तुम्ही म्हणाल ताई तर फारच नाव घ्यायला लागलेत, आता काय करायचं बरं, नावामध्येच आता 12 वाजायचे. तुम्ही म्हणाल परत वाजले की 12, म्हणू नका बरं, जाऊ द्या ना घरी, आता वाजले की 12. आपण कार्यक्रम वेळेमध्ये पूर्ण करूयात, प्रयत्न करूयात. थोडस मागे नाही, थोडस काही मिनिटं पुढे जाईल. थोडासा आपण भावार्थ बघूयात. संपूर्ण सोसायटीचे मी मनापासून ऋणी आहे. सर्वच सभासद आहेत, सर्व चेअरमन असतील. ही माईक व्यवस्था, आता माईकवाले दादा तर आपल्याला पहिल्याच दिवशी सोडून गेलेत. त्यामुळे आता त्यांचं कौतुक कशाला करायचं, जाऊ दे, काय कौतुक करत नाही मी. आता सर्व सभासद सोसायटीचे पुन्हा एकदा मी शतशः ऋणी आहे बरं. कारण तुम्ही इथे तन, मन आणि आता धन याने सुद्धा फार मदत केलेली आहे. अशीच अखंड सेवा तुमच्याकडून घडत राहो. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली 728वा हे त्यांचं समाधी उत्सव सोहळा सुरू आहे. आळंदीमध्ये हरिजागर आठवडाभर सुरू आहे. अखंड नामस्मरण सुरू आहे. अनेक सप्ताह सुरू आहेत. का? कारण माऊली तिथे आहे. माऊली तिथे नसते तर कोणी आलं असतं का? समाधी त्यांनी घेतलीच नाही तिथे, नसते तर कोणी आलं असतं का? ती पुण्यभूमी का झाली? एकतर आधीच ती पुण्यभूमी होतीच. सिद्धेश्वराचं तिथे फार सुंदर देवालय आहे, पण त्याच ठिकाणी माऊलींनी समाधी घेतली. तिथेच का घेतली बरं? आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, अशी ही पुण्यभूमी आहे. त्यामुळे माऊलींनी तिथे थांबले, तिथे राहिले. असं हे माऊली तुम्हा आम्हाला शिकवण्याकरता आले. माऊली आणि संत नामदेव महाराज हे तीर्थयात्रेसाठी बाहेर गेले बरं. बाहेर धर्माचा प्रचार करण्यासाठी त्यांना बाहेर जावं लागलं. अगदी देशभर फिरत होते. कुठे पंजाबला जायचे, महाराष्ट्र तर पिंजून काढलाच होता, पण पंजाब आपल्याला माहिती आहे, पंजाबचं त्यांचा जो प्रचार आहे तो ज्ञात आहे सर्वांना. त्यानंतर पुन्हा तीर्थयात्रा करत 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 पंढरपुरामध्ये आले. तिथे आल्यावर तिथे त्या वाळवंटामध्ये नामदेवांचं कीर्तन रंगलं बरं. कीर्तन रंगलं, फार सुंदर कीर्तन, की भगवंतानी यावं, नाचावं, पितांबर सुटेपर्यंत नाचावं, असं भगवंताचं कीर्तन तिथे. कीर्तन झालं. त्यानंतर पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडते जन एकमेका या न्यायाने सर्वजण एकमेकांचा पदस्पर्श करतोय, पाया पडतोय. अशी ही पंढरी, की सुख देणारी ही पंढरी आहे. संत म्हणतात, सुखा लागे करी तळमळ, सुखा
लागी करीसी तळमळ सुखालागे करीसी तळमळ सुखालागे करीसी तळमळ तरी तू पंढरीसी जाय एक वेळ तरी तू पंढरीसी जाय एक वेळ मग तू अवघाती सुख रूप होसी मग तू अवघाती सुख रूप होसी दरिद्राया पंढरपुरा दरिद्राया पंढरपुरा मग तू अवघाती सुख रूप होसी मग तू अवघाती सुख रूप होसी तरी तू पंढरीसे जाय एक वेळ म्हणाले का सुख मिळतं म्हणून जा म्हणून हे भगवंताचं कीर्तन करण्यासाठी नामदेव महाराज तिथे होते भगवंताचं कीर्तन झालं रंगलं छान त्यानंतर माऊलींचं कार्य पूर्ण झालं होतं धर्मप्रचारही झाला होता संत मंडळी असे असतात की आपला अवतार कार्य पूर्ण झालं की या पृथ्वी तलावर थांबत नाहीत हो त्यांनी विचार केला की आता समाधीस्थ व्हावं म्हणून त्यांनी आदल्या दिवशीच रात्री निवृत्ती दादाला सांगतात की दादा अहो दादा मला असं वाटतं आता समाधी घ्यावी असं बोलल्यानंतर निवृत्ती दादाच्या पायाखालची जमीन सरकली ढसाढसा रडायला लागले अहो अश्रूंचा बांध फुटला ज्याला मी लेकराप्रमाणे वाढवलं आई बाबा नसताना सुद्धा आई बाबांचं प्रेम दिलं आणि ज्ञानदादा आता जाणार फार दुःख झालं त्यानंतर म्हणाले पांडुरंगाची आज्ञा घेतलीस का पांडुरंग परमात्मा ज्ञानदेवानी पांडुरंग परमात्म्याला सांगून ठेवलं होतं आज्ञा मिळाली पण अहो भगवंत सुद्धा रडत होते घळघळ घळघळ अश्रुधारा वाहतायत इतके भगवंत रडतायत इतकं भगवंतानी रडावा रुक्मिणी म्हणते अहो काय झालं एवढं रडायला देव म्हणती रुक्मिणी देव म्हणती रुक्मिणी देव म्हणती रुक्मिणी देव म्हणती रुक्मिणी तोची योगी देखिला नयनी तोची योगी देखिला नयनी जोगी कला नयने तोची जोगी कला नयने तोची प्राण संजीवनी तोची प्राण संजीवनी तोची प्राण संजीवनी तोची प्राण संजीवनी म्हणतात अगो रुक्मिणी काय सांगू तुला किती सेवा यानं माझी केली किती माझी भक्ती केली अगो माझ्या रूपाचं वर्णन केलंय माझ्या रूपाचं वर्णन ज्ञानदेवानी करावं रूप पाहता 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 लोचनी रूप पाहता 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 लोचनी सुख झाले ओ झाले व साजणी सुख झाले ओ झाले व साजणी सुख झाले ओ झाले व साजणी पाहता पाहलोचनी पाहता पाहलोचनी सुख झाले झाले साजनी झाले साजनी सुख झाले झाले साजनी विठ्ठल विठ्ठल बरवा तो विठ्ठल 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 बरवा तो माझा बरवा तो माझा बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा माधव माधव बरवा माधव माधव बरवा माधव माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी किती वर्णन केलं ज्ञानोबांनी म्हणून पांडुरंगाला बांध फुटला रडायला आलं पण तरी सुद्धा भगवंतांची आज्ञा मिळवली आणि ज्ञानेश्वर महाराज समाधी घेण्यासाठी सज्ज झाले अशा वेळी आळंदीमध्ये आक्रोश उधळला होता सगळे लोक आक्रोश करीत होते
आता माऊली जाणार, ज्यावेळी माणसं असतात तेव्हा किंमत नसते, जेव्हा गेले तेव्हा खरी किंमत कळते, वास्तविकता आहे ही. मग कोणी असो, आई असो, बाप असो, मुलगा असो, मुलगी असो, माऊली जाणार हे सहन होत नव्हतं कुणाला. आणि अशा प्रसंगी सोपान आणि मुक्ताईने अक्षरशः रडत रडत लोटांगण घातलं, इतकं रडावं. तरी सुद्धा मुक्ताईने सगळ्या आळंदीतल्या या जनमानसांना सांभाळावं, सांगावं, अरे रडता कशाला, स्वतः रडतीये बरं, पण आई होती की नाही सगळ्यांची, आद्यत्रयी जननी होती. म्हणायची, अरे रडता कशासाठी, रडू नका. माझ्या ज्ञानदादासारखं सुवर्णाचं आयुष्य कुणीच जगलं नाही. भगवंतानी या पार्थिवाचं, भगवंतानी हा देह दिला त्याचं सार्थक कुणी केलं नाही ना, त्याच्यासाठी रडा. पण माझ्या ज्ञानदादाने आयुष्याची सार्थकता केली. अशा सुवर्णाचं आयुष्य माझा ज्ञानदादा जगलाय. रडू नका, उलट मागणं मागा. म्हणून पसायदानाच्या रूपानं मागणं मागितलं, तुम्हा आम्हा करता मागितलंय. आता विश्वात्मके देवे येणे मागणे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. म्हणाले, जो जे वांछिल तो ते लाहो, जे जे ज्याला पाहिजे ना देवा, सगळं मिळू दे असं दान भगवंताकडं ज्ञानोबरायांनी मागितलं. समाधीसाठी काल कीर्तनामध्ये आपण ऐकलं की नामदेव महाराजांच्या मुलांनी सगळी समाधीची सोय केली, सगळी पूजा केली, पत्र पुष्प फुलं सगळं गोळा केलं. तरी सुद्धा सगळं करत असताना डोळ्यांतून अश्रुधारा काही थांबत नव्हत्या. समाधी ती जागा स्वच्छ करावी. अजान वृक्षाच्या खालील बाजूस एक गुहा आहे, त्या ठिकाणी सगळी जागा स्वच्छ करावी, तिथे पूजा व्हावी. आणि आता ज्ञानराज माऊली समाधी घेण्यासाठी सज्ज झाले होते. एकदा सगळ्यांना वंदन केलं आणि ज्ञानोबा माऊली, आपण चित्रामध्ये बघतो की माऊलींचे केस मोकळे, अंगावर फाटकी वस्त्र असे नव्हते. ओ माऊली, जगाचा बाप आला होता, जगाचा बाप आला होता समाधी सोहळ्यासाठी. अंगावर ज्ञानेश्वर महाराजांच्या भरजरी पितांबर आहे, डोक्याला फेटा आहे, कपाळाला गंध आहे, शाल पांघरलेली आहे आणि म्हणाले, हो समोर ज्ञानेश्वरी सुद्धा आहे, जगाचा बाप आलाय हो. असा कसा फाटक्या वस्त्रामध्ये तिथे बसेल. ज्ञानराज माऊलींनी समाधी घेण्यासाठी ते सज्ज झाले. धरले दोन्ही कर, धरले दोन्ही कर, धरला धरला मनगत, धरले दोन्ही कर, देवनिवृत्तिया धरले दोन्ही कर, जननिवृत्तिया धरला दोन्ही कर, गुणनिवृत्तिया धरला दोन्ही कर. जातो ज्ञानेश्वरा पैसा बडा, जातो ज्ञानेश्वर पैसा बया, जातो ज्ञानेश्वरा पैसा बया, जातो ज्ञानेश्वर पैसा बया.
नदीची आमाता हातडी मालवण नदीची आमाता हातडी मालवण हरी वाजवया नदीची आमाता हातडी मालवण हातडी मालवण. वाह, क्या बात है दादा. समाधी घेण्यासाठी सज्ज झालेत, शेवटचा निरोप घेतात. सगळेजण भानावर आले, ज्ञानोबरायांना वंदन केले. अहो म्हणतात कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा माझा ज्ञानोबा येतो माझा ज्ञानोबा. विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकाशले. विश्वाचा अर्थ ज्या हृदयामध्ये सामावलेलं होतं असे ज्ञानराज माऊली. आपण गजर करून पुष्पवर्षाव करूया. बोला पुंडलिका अवतार श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. वेळ पाहता आपण थोडा वेळ भजन घेऊ आणि त्यानंतर थोडासा आपण काल्याचा भाग पाहूया. हातानं टाळी वाजवायची. तुम्ही भगवंताच्या दारात बसलाय, कसं बसलं पाहिजे हो? निवांत फ्रेश बसा, रिलॅक्स बसा, भगवंताचं भजन करायचंय. टाळी वाजवायची आपल्याला. अहो जी टाळी जन्म मरणाते टाळी म्हणून वाजवा, शुद्ध टाळी. विज्ञानावर याच्या मागे जेव्हा हे दोन हात एकत्रित येतात, एकमेकांवर घर्षण होतं, तेव्हा हे सगळे पॉइंट्स आपले दाबले जातात. त्यामुळे मग डायबिटीज असो, कोलेस्टेरॉल असो, कुठला विकार असो, काही होत नाही. म्हणून वारीमध्ये जे लोक विठोबा रखुमाई भजन करतात, ज्ञानोबा माऊली म्हणतात, तुकोबा, सगळं भजन करत जेव्हा जातात त्यावेळेला टाळ्यांचा घोष असतो. त्यामुळे काही होत नाही त्यांना. त्यामुळे सर्वांनी मनापासून भगवंताचं भजन करूया. बोला विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा कीर्तन झालं नाही बरं. सुरुवात झाली आता. कीर्तन झालं नाही अजून. आता शिक सुरुवात झाली. पुंडली गौरदेव मालक नंदा घरी अनंत ब्रह्मांडाचा तो नायक असून सुद्धा तुकोबराय म्हणतात तो नटधारी आहे. तो विश्वाचा मालक आहे, विश्वव्यापक कमळापती आहे म्हणाले.
त्याला काय अशक्य होतं? गोवर्धन पर्वत उचलावा. अहो सगळ्यांना एकत्रित घेतलं, त्याला सहज शक्य होतं, तरी पण सगळ्यांना एकत्रितपणे, कारण सामाजिकीकरण हे भगवंताकडून तुम्ही आम्ही शिकावं. मला घड्याळ दाखवू नका बरं, वाजले की 12 मी नाही म्हणून देणार तुम्हाला. आपण सुज्ञ आहात, आपण तसं करणार नाही, मला जाणीव आहे याची. तर भगवान भागवतामध्ये एक प्रसंग आलाय की उद्धव आणि गोपींचा संवाद आहे, फार सुंदर आहे बघा. भगवान गोपाल कृष्ण त्यांना आठवण यायची आपल्या गोकुळ नगरीची. भगवान गोपाल कृष्ण द्वारका नगरीत आपलं अवतार कार्य पूर्ण केलं आणि या द्वारका नगरीमध्ये येऊन राहिले. घर सोन्याची, दार सोन्याची, महाल सोन्याचे, माणसं सोन्याची नव्हती, पण सोन्यासारखी माणसं होती. मग अशा वेळी सुद्धा भगवंत व्याकुळ व्हायचे, कारण रुक्मिणीला काय म्हणायचे? अगं मला माझं बालपण आठवतंय, मला माझी यशोदा मैया आठवते, मला गोपींची आठवण येते, माझे बाबा मला आठवतात, मला गायी आठवतात, एखादं हंबरणारं वासरू आठवतंय ग, असे म्हणायचे आणि व्याकुळ व्हायचे. एक दिवस आपल्या त्या महालात बसलेले असताना कवक्षातून बघावं, यमुनेच्या डोहाकडे बघावं, तिथे एखादी गाय दिसेल का, हंबरणारं वासरू दिसेल का, एखादी गोपिका मला दिसेल का. पण भगवंत विचार करता करता भगवंतांच्या डोळ्यातून घळघळ अश्रुधारा वाहू लागल्या आणि अचानक भावावेगामध्ये म्हणाला, पेंड्या पेंड्या चल चल चल, अरे उशीर झालाय, तुझी आई तुला ओरडेल, माझी आई मला ओरडेल, आता गेलं पाहिजे घरी. एका क्षणी भगवंत शांत झाले. त्यांचा ज्ञानी असलेला सखा उद्धव तिथे आला आणि म्हणाला, भगवंता अहो काय हे, पूर्ण पुरुष तुम्ही आणि तुम्ही रडता, तुम्ही रडता भगवंता, सांगायचंच ना सगळ्यांना, तुम्ही लीला केली होती, हे सगळं मी पूर्ण पुरुष आहे, या सगळ्यांच्या पलीकडचे आहात हो, तुम्ही सांगायचं ना. ज्ञानी भक्त होता पण प्रेम भक्ती जवळ नव्हती. भगवंत म्हणाले, असं कर ना, तूच जाण, तूच त्यांना सांग की भक्ती श्रेष्ठ की ज्ञान श्रेष्ठ, बघ तूच जा आणि तूच सांग. म्हणून भगवंत उद्धवाला पाठवतात. आपले वस्त्र परिधान करायला दिले बर का उद्धवाला. उद्धव निघाले, गोकुळाच्या दिशेने प्रस्थान केलं, गोकुळामध्ये आले. सगळ्यांना वाटलं की आमचे भगवंत आले, वेडी पिशी झालेली यशोदा मैया तिथे आली, माझा कृष्ण आलाय का. जेव्हा उद्धव तिथे आले तेव्हा सगळं कृष्णमय झालेलं वातावरण. कृष्ण कृष्ण जय कृष्ण, कृष्ण जय कृष्ण, कृष्ण जय कृष्ण, कृष्ण कृष्ण जय कृष्ण, कृष्ण जय कृष्ण, कृष्ण जय कृष्ण, कृष्ण कृष्ण जय कृष्ण, कृष्ण जय कृष्ण, कृष्ण जय कृष्ण. सगळी द्वारका नगरी कृष्ण कृष्ण, धुळीचा कण कण माझा कृष्ण आलाय का. झाडातून आवाज यावा, पानातून आवाज यावा, फुलांमधून आवाज यावा. कृष्ण कृष्ण जय कृष्ण, कृष्ण कृष्ण जय कृष्ण, कृष्ण कृष्ण जय कृष्ण, कृष्ण जय कृष्ण, कृष्ण जय कृष्ण, कृष्ण कृष्ण जय कृष्ण, कृष्ण जय कृष्ण, कृष्ण जय कृष्ण. यशोदा मैया म्हणाली, माझा कृष्ण आलाय का. उद्धव म्हणाले, नाही माते, कृष्ण नाही आले, पण निरोप पाठवलाय. माता म्हणते, बरा आहे ना आमचा कृष्ण. नंद बाबा क्षीण झालेलं शरीर सामोरी आले, माझा कृष्ण आलाय का, कृष्ण आलाय का बघायला लागले, पण नाही हो. इकडे गोपिका वेड्यापिशा झालेल्या कृष्ण कृष्ण करत त्यांचं भजन सुरू होतं. त्यांनी आपल्या नातवाला कृष्ण करावं, कृष्णासारखं सगळं मेकअप करावा आणि कृष्णाचंच भजन गावं. अशा प्रसंगी उद्धव म्हणाले, अहो तो तुमचा पुत्र नाही, तो तुमचा सखा नाही, तो तुमचा कुणीच नाही, भगवंतांनी ही सगळी लीला केली होती. गोपी म्हणाल्या, असं कसं म्हणालात तुम्ही. अहो नंद बाबा तर हसले, उद्धवाचं उत्तर ऐकून हसले आणि काय म्हणाले, अरे मला वाटलं तू शहाणा असशील, पण नाही रे, तितकासा काही तू शहाणा नाहीस. भगवंत म्हणावा असं काय गुण आहे त्याच्यामध्ये. अहो तो उत्तम चोऱ्या करायचा, उत्तम खोटं बोलायचा, एक नाही 1000 वेळा आई बाबा म्हणून त्यांनी आम्हाला हक्का मारल्यात. त्याला कसं परब्रह्म. तू म्हणतोस ना परब्रह्म कधी चुकू शकत नाही, मग सांग परब्रह्म कधी चुकतो.
नाही म्हणाले, कधीच नाही, माझा भगवंत कधी नाही चुकणार. मग म्हणाले सांग, भगवंत म्हणावा असा एकही गुण नाही. पण नाही समजूत घालता आली उद्धवांना. मग गोपींकडे आले. गोपींकडे पाहून म्हणाले नाही नाही, काही हे कृष्णाचा वेळ द्या सोडून. गोपी म्हणाले यानं काय होईल? अहो तुम्हाला मोक्ष प्राप्ती होईल. गोपी म्हणाल्या हो ना. तेव्हा जिथे आम्हाला श्रीकृष्णाचं चिंतन करायला मिळत नाही, श्रीकृष्णाच्या विरहामध्ये आम्हाला सुख अनुभवता येत नाही, तिथे आम्हाला अजिबात यापुढे आम्हाला काहीच नको असं गोपींचं सांगणं. मग अशा प्रसंगी उद्धव त्यांचा निरोप घेऊन पुन्हा गोकुळातून पुन्हा द्वारकेमध्ये आले. काहीच करू शकले नाही. ज्ञानी भक्त होता पण भक्ती त्याच्या जवळ नव्हती. त्यामुळे ज्ञानोबरांनी आपल्या ज्ञानोत्तर भक्तीची कास धरायला सांगितली. बघा नीट ऐका, ज्ञानोत्तर भक्ती. जिथे ज्ञान तिथे भक्ती. ज्ञान असेल तेव्हा ती भक्ती तुमच्या अंतःकरणामध्ये मुरणार आहे. असा हा भगवंत आहे, नटधारी आहे. हो, तुका म्हणे नटधारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी, नवल केवढे केवढे, नकळे कान्होबाचे गोडे. भैरवी. नटधारी तुका म्हणे नटधारी, 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 तुका म्हणे नटधारी. भोग भोगुनी ब्रह्मचारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी. जगदपति रवि देवरे, जगदपति रवि देवरे, भगवानी ब्रह्मचारी, भगवानी ब्रह्मचारी, भगवती रमणे केवले, भगवती रमणे केवले, करे कानो बाते करे. नगरे कानोबा 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 नगरे कानोबा
जाता जाता एकच सांगेन, आपल्या घरामध्ये दोन सोन्याचे खांब आहेत. एक म्हणजे आई, दुसरा म्हणजे बाप. विठ्ठलासारखा बाप घरात आहे आणि रुक्मिणी सारखी आई घरात आहे. सोन्याचे खांब आहेत, त्यामुळे हे सोन्याचे खांब खरी सांभाळण्याची गरज आहे आजची. हे दोन सोन्याचे खांब ज्याने सांभाळले ना, तो या जगातला एकमेव श्रीमंत व्यक्ती, एकमेव श्रीमंत माणूस. मी इथे उपदेश करायला अजिबात आले नाही बरं. मलाच कळावं यासाठी सगळे सायास. मलाच काहीतरी कळावं, मला काहीतरी यावं. उपदेश करण्यात की मी अजिबात मोठी नाही. तुमचं सहकार्य मिळालं यातच मी खूप समाधानी आहे. झालेली ईश्वर सेवा आपण सर्वजण ज्ञानोबरायांच्या चरणी, या पांडुरंगाच्या चरणी सर्वांनी मिळून अर्पण करूया. जे चुकलं ते माझं, जे बरोबर आलं ते माझ्या गुरूंचं. चुकलेल्या गोष्टी तिथेच सोडून द्या. सर्वांना एकच प्रार्थना करते, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. सिंगला वेले गुरु होतो तुगाचे नेवरी तुम्ही वारी दोन काळे मम्मा पसरणे करे आवाहाती त्या दारावून नोनीच्या कोपरा तुम्ही वारे दोन काळे मम्मा पसरणे करे तुका मध्ये हाती तुका अधिकावून नेली लोका तुम्ही वारे दोन काळे मम्मा पसरणे करे. हा विठ्ठल दे दे विठ्ठल, विठ्ठल दे दे विठ्ठल, हा विठ्ठल दे दे विठ्ठल, विठ्ठल दे दे विठ्ठल. हा बोले रे गुले रे देवा कोरे वतर श्यामा पराग महाराज तुमचित हा नाही उच्चारिला कारण आबुला पराग महाराज तुमचित तुका मने ज्ञान करारा का पाया पैंगरा श्यामा पराग महाराज तुमचित दानदेव तुम्हारा दानदेव तुम्हारा साधु समाधान तुझे निरंतर दाता उदारित मनाई गुरुवारीच्या बने सापड दे आता उठावी मनाई तुका म्हणे भोग देवा गुरुवारी दादा आता उठावी मनाई नागिना आज करून आज ती छत्रपती गौवाळती नवत धन्यकाळ दिवस पहा पहा बोसकळा पुन्हा आज पुरती हा तुका बाई चाली होता समीत जगळे प्रेमपती महारती गोविंदाची गौवाळती धन्य धन्य दुर्जनानित बाळाचे भान मुक्ताव वाळती प्रमाणता धन्य धन्य रामा म्हणे केशवाचे रुक्मी राजुले तटस्थ धन्य धन्य दुर्जनानित हरिती ज्ञान राजा महादेवल दे दादी हरिती ज्ञान राजा महादैवल देता सेवक संत मनोविग्रा माझा हरिती ज्ञान राजा रूपली ज्ञान धनी नचगोने अवतार पांडुरंग नाव ठेवे ज्ञानी हरिती ज्ञान राजा कैवल देता देवक संत मनोविग्रा माझा हरिती ज्ञान राजा प्रगत भुज बोले विश्व
ब्रह्मच केली राम जनार्दने पायी मस्तक ठेवले आरती ज्ञान राधा कैवल देता सत्संग मनोज रामारती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदामा सचिदानंद मूर्ती पायी दाखवल्या मारती तुकारामा स्वामी सद्गुरुदामा सचिदानंद मूर्ती पायी दाखवल्या मारती तुकारामा रघुवी सागराचे कैसे तुकोबाचे मंगल दिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदामा सचिदानंद मूर्ती पायी दाखवल्या मारती तुकारामा तुकिता तुनरे हमारे स्पर्शाने मन निरामेश्वर चरणे मस्तक ठेवले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदामा सचिदानंद मूर्ती पाय दाखवल्या आरती तुकारामा हालेलुया मनवंदित चरण प्रेमालिंगन आनंद भोजन वायो आले परिणवा जलरम्माय दोबारम्माय मागणे कदुत प्रति आहे देशील तरी पाय पांडुरंगा या संतास निरवी मज दे आणि तुझे काय